नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय सहकार प्रकरण एक सहकारी संस्थेचे संघटन. सहकारी संस्थेच्या संघटन या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती म्हणजेच मॅनेजिंग कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर याविषयी माहिती आज बघणार आहोत. तर व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती म्हणजे काय, तर त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा झाला तर आपण अशा पद्धतीने सांगू शकतो. सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे आणि या सभेच्या व्यवस्थापन समितीचं जे काही दैनंदिन व्यवहार आहे हे पाहण्याचं आणि निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला प्राप्त झालेले असतात किंवा होतात. परंतु हे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते, परंतु सर्व सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकत नाही. सर्व सभासदांना त्या ठिकाणी दैनंदिन कामकाजामध्ये लक्ष घालणं शक्य नसतं. मग अशा वेळ प्रसंगी त्या ठिकाणी व्यवस्थापन समिती तयार करण्यासंदर्भात त्या ठिकाणी नियोजन केलं जातं. कारण सभासदांची संख्या ही जास्त असते आणि सभासदांतील जे काही बदल, सभासदांचे दूरवर त्या ठिकाणी वास्तव्य असतं आणि सर्वांनाच दैनंदिन व्यवस्थापनामध्ये लक्ष घालणं त्या ठिकाणी शक्य नसतं. म्हणून सभासद आपल्यामधून प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असं म्हणतात आणि या संचालकांचा जो काही समूह तयार होतो सर्व एकत्रित त्या ठिकाणी तयार होतात आणि यामधून व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ जे आहे ते मंडळ त्याला आपण म्हणत असतो. आता ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आलेले आहे त्या समिती व्यवस्थापन समिती असं त्या ठिकाणी म्हणतात किंवा संचालक मंडळ असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजेच दैनंदिन कामकाजामध्ये जे काही कामकाज जबाबदारीपूर्वक पार पाडते त्याला व्यवस्थापन समिती असं आपण म्हणतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 आणि उपविधी यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून त्या ठिकाणी प्राप्त झालेले असतात आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपवलेलं असतं आणि याच व्यवस्थापन समितीला सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकाराचा जो काही वापर आहे हा वापर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये करू शकते आणि संस्थेचे जे काही दैनंदिन कामकाज आहे या दैनंदिन कामकाजाचे निर्णय किंवा व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी घेते आणि कार्यकारी समितीचा जो काही कार्यकाल आहे हा जनरली 5 वर्षांचा त्या ठिकाणी असतो. थोडक्यात व्यवस्थापन समितीचा कालखंड हा 5 वर्षाचा असतो. सभासदांमधून प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडले जातात आणि हे प्रतिनिधी एकत्र येऊन समूह त्या ठिकाणी तयार होतो, त्याला आपण जनरली व्यवस्थापन समिती असं त्या ठिकाणी म्हणतो. आता ह्या व्यवस्थापन समितीची रचना आपण जर बघितली तर आपल्याला व्यवस्थापन समितीचं रचना किंवा तिची कार्य त्या ठिकाणी सांगायची झाली तर व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या ही उपविधीत दिलेली असते आणि सामान्यपणे व्यवस्थापन समितीला सदस्य संख्या विषम अंकात असते. काय विषम अंकामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या असते, कारण मतांची समानता त्या ठिकाणी टाळण्यासाठी ही संख्या विषम असते. व्यवस्थापन समिती सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असली पाहिजे. बऱ्याच वेळी निर्णय प्रक्रिया राबवत असताना ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये जर विषमता असेल तरच निर्णय प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते, परंतु समान सभासद संख्या असेल तर अशा वेळेला निर्णय समान होतात आणि म्हणून विषम संख्या जर असेल तर विषम निर्णय प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते. या 2 महिला सदस्य देखील त्या ठिकाणी असतात. आता निबंधक समिती सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो. निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रामध्ये त्या ठिकाणी करून सदस्य संख्या काय करू शकतो, ठरवू शकतो. आता व्यवस्थापन समितीची काही कार्य आहे. व्यवस्थापन समितीची 10 कार्य आपल्याला थोडक्यात सांगता येईल. धोरणांची अंमलबजावणी असेल, सभासदास मान्यता असेल, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल, भाग भांडवलात वाढ असेल, निधीमध्ये वाढ असेल, सेवकांच्या तक्रारींचे निवारण असेल, सभासदांच्या तक्रारींचे निवारण असेल, सभासदांचे हित रक्षण असेल, निवडणुकांचे आयोजन किंवा सर्वसाधारण सभेचे आयोजन या व्यवस्थापन समितीचे कार्य आपल्याला सांगता येते. विश्लेषणपूर्वक व्यवस्थापन समितीचे जर कार्य आपल्याला सांगायचं झालं तर त्यातलं पहिलं कार्य आपल्याला सांगता येईल धोरणांची अंमलबजावणी. आता जे काही अधिमंडळाच्या किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालकांबाबत आणि इतर बाबतीत धोरणं त्या ठिकाणी ठरवले जातात आणि त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचं जे काही कार्य आहे हे कार्य व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी करत असते. म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थापन समितीला आपलं जे काही काम आहे ते काम करावं लागत असतं. त्यानंतर सभासदास मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा पात्र व्यक्ती किंवा पात्र सहकारी संस्थेकडे सभासदासाठी त्या ठिकाणी अर्ज आलेले असतात
आणि जे सभासद पात्र त्या ठिकाणी आहे अशा सभासदांना मान्यता देण्याचं काम देखील या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. संस्थेचे सचिव जे आहे, सचिवांका आलेले जे काही अर्ज आहे व्यवस्थापन समिती पुढे त्या ठिकाणी मान्यतेसाठी ठेवले जातात. व्यवस्थापन समिती त्याची पडताळणी करते आणि सभासदांसाठीचा जो अर्ज योग्य असेल त्या आवश्यक शुल्क त्या ठिकाणी भरायला सांगितलं जातं आणि किमान भांडवलाची जी काही रक्कम असेल ती रक्कम त्या ठिकाणी भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर त्या ठिकाणी विचारविनिमय होऊन ठराव मंजूर केला जातो आणि सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठीचा जो काही अर्ज आहे मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत त्या ठिकाणी घेतला पाहिजे. सभासदत्वासाठीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसांच्या आत त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीस काही कळवलं गेलं पाहिजे की सभासदत्व मान्य केलेलं आहे. त्यानंतर 3 कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती. सहकारी संस्थेचं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी करते. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठवणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड त्या ठिकाणी करणं, वेतन ठरविणे आणि नियुक्ती पत्र पाठविणे, त्यांच्या सेवाक्षेत्री ठरविणे इत्यादी कार्य करण्याचं काम ह्या व्यवस्थापन समितीला त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे हे तिसरं कार्य आपल्याला सांगता येईल. चौथं कार्य आहे भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेची आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबत ठराव मंजूर करून तो निबंधाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. यावर निबंधक भाग भांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समितीला भांडवल वाढवण्यासंदर्भात त्या ठिकाणी पुढील कार्यवाही जी आहे ती करायला सांगत असतो. म्हणजे हे एक भाग भांडवल वाढवण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यानंतर 5वं आहे निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेचं जे अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचं कार्य व्यवस्थापन समिती करते. त्यासाठी ठेवी स्वीकाराव्या लागतात, कर्ज घ्यावे लागतात, देणी स्वीकारणे अशी बरीचशीच कामं किंवा बऱ्याचशाच मार्गांचा अवलंब त्या ठिकाणी सहकारी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी केला जात असतो. त्याचबरोबर 6वं सांगता येईल सेवकांच्या तक्रारींचं निवारण करणं. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी किंवा मागण्या असतात आणि सेवकांच्या तक्रारी किंवा मागण्या सूचनांकडे योग्य ते लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा सेवकांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता असते आणि ही त्या ठिकाणी होऊ नये याचाच सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते आणि सहकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांची बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी, तक्रारी करत असतात आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळ किंवा कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव, तसेच पगार वाढ असेल, बोनस असेल, सुट्ट्या असेल, रजा असेल इत्यादी बाबत मागण्या त्या ठिकाणी असतात आणि अशा वेळी व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या तक्रारींवर विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सेवकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं कार्य सांगता येईल. त्यानंतर सभासदांच्या तक्रारीचं निवारण. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु त्याबाबत त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करतात. यामध्ये भाग हस्तांतरास विलंब, कर्ज मंजुरीस त्या ठिकाणी विलंब किंवा कमी लाभांश, अनावश्यक वजावटी, व्यवस्थापन समितीने या तक्रारींचं विनाविलंब त्या ठिकाणी गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारींचं निवारण करणं आवश्यक असतं. त्यानंतर 8वा मुद्दा आहे सभासदांचे हितरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पादन गटातील असतात. त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते आणि त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य त्या ठिकाणी लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर त्या ठिकाणी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचं कर्तव्य असतं आणि अशा पद्धतीने सभासदांचं हितरक्षण करण्याचं काम या व्यवस्थापन समितीला करावं लागत असतं. त्यानंतर निवडणुकांचं आयोजन असेल. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळविण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे त्या ठिकाणी असतं. सर्वसाधारण सभांचे आयोजन असेल. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व विधिमंडळाची विशेष सभा त्या ठिकाणी बोलवल्या पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवली पाहिजे. सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवली पाहिजे. सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, विषय तपासणीचा अहवाल असेल ते पाठवण्याचं कार्य हे व्यवस्थापन समितीलाच करावं लागत असतं. म्हणजे अशी वेगवेगळी व्यवस्थापन समितीची असणारी जी काही कार्य आहे
ही कार्य करण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीवर सोपवलेली असते. त्यानंतर व्यवस्थापन समितीला काही अधिकार आहे. सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असं म्हटलं जातं आणि संचालकांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती होय. आता व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी नियमानुसार सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार मिळतात आणि संचालक मंडळ या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या सेवेमध्ये करतात. व्यवस्थापन समितीला त्या ठिकाणी खालील अधिकार असतात. त्यामध्ये सभासदांबाबतचे अधिकार, व्यवस्थापन समितीस आधी मंडळाच्या वार्षिक आणि अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी बोलवली पाहिजे. भाग भांडवल हस्तांतरण करणे, नवीन सभासदत्व मंजूर करणे, सभासदांकडून भांडवल जमा करणे, सभासदांचा राजीनामा मंजूर करणे, असे बरेचसेच अधिकार त्या ठिकाणी असतात. शिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचं पालन न करणाऱ्या सभासदाला संस्थेतून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेला आहे. त्याचबरोबर दुसरा अधिकार सांगायचा जर झाला तर सेवक वर्गाची नियुक्ती, आवश्यक सेवक वर्गाची निवड किंवा नेमणूक करणे, कामावरून काढून टाकणे, त्याची वेतन निश्चिती किंवा बढती असेल, प्रशिक्षण व्यवस्था असेल, त्यांना कामे वाटून देणे असेल, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणं असेल, त्यांच्या सेवा शर्ती ठरवायच्या असेल, तर एवढे अधिकार या व्यवस्थापन समितीला त्या ठिकाणी दिलेले असतात. म्हणजे हे दुसरं कार्य व्यवस्थापन समितीच्या असणाऱ्या अधिकाराचं आपल्याला सांगता येईल. पुढचा अधिकार आहे निधी उभारणे. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा आणि योग्य त्या कारणासाठी हा निधी खर्च करण्याचं, तसेच ठरविणे, ठेवीत ठेवणे, कर्ज वाढणे, त्यासाठी कारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. त्याचबरोबर चौथं अधिकार आपल्याला सांगता येईल मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी जमीन, इमारत, फर्निचर आणि इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याचबरोबर पाचवा अधिकार जर सांगायचं झालं तर इतर अधिकारामध्ये आपल्याला सहकारी संस्थेची नोंदणी पुस्तके असेल, हिशोब पुस्तके पाहण्याचा किंवा हिशोब पुस्तके ठेवणे, मासिक किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक हिशोब पत्रके तयार करून घेणे व त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर त्या ठिकाणी दावा दाखल करण्याचा व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस त्या ठिकाणी असतो. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन समितीचे असणारे अधिकार सांगता येतील.